बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर 25 जणांची प्रकृती चिंताजनक, मृतांचा आकडा वाढण्याची भीती. पक्षविरोधी कृतीनं सुधाकर बडगुजरांची पक्षातून हकालपट्टी, तर नाराजी व्यक्त करणं गुन्हा असेल तर तो मला मान्य. पक्षातील हकालपट्टीवर सुधाकर बडगुजरांची प्रतिक्रिया. सुधाकर बडगुजर यांना भाजपात घेऊ नका, नाशिकमध्ये त्यांच्यावर 17 गुन्हे. भाजप आमदार सीमा हिरेंचा बडगुजरांना विरोध. अजित पवार पक्षात एकाकी, दादांवर टीका झाली तर कोणीही पुढे येत नाही. दुसऱ्या फळीतील नेते कुठे आहेत? रोहित पवारांचा सवाल. तर रोहित पवारांनी अजितदादांच्या छत्रछायेत काम करावं, अमोल मिटकरींची ऑफर. हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक. पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी दोनच भाषा शिकावा, राज ठाकरेंचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांसमोर सुनावणीनंतर निलेश चव्हाणला शस्त्र परवाना. निलेशच्या शस्त्र परवान्याबाबत धक्कादायक माहिती उघड. मराठा समाजाची लग्नासाठी आचारसंहिता, लग्नातील अनावश्यक खर्च टाळण्याचा ठराव. वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर पुण्यात मराठा समाजाची बैठक. कोरोनामुळे कल्याण डोंबिवलीत आणखी एकाचा मृत्यू. उपचार सुरू असताना 77 वर्षीय ज्येष्ठांचा मृत्यू, तर आतापर्यंत 3 जणांचा कोरोनानं घेतला बळी. देशभरात 2027 साली जनगणना होणार. 2 टप्प्यात जनगणना होणार. सूत्रांची झी 24 तासला माहिती.